नमस्कार मित्रांनो, मी सुयोग कदम. तर मी कोकण कसं की आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही देवाच्या भेटीसाठी तुम्ही देवलात जाता, तर देव आमच्या भेटीसाठी तर मित्रांनो आमच्या घरी येतो, ते पण मित्रांनो कोकणामध्ये. तर कोकणामध्ये हा शिमगावचा असा प्रकार जोर असतो. तर आज आहे आमच्याकडे पालखी आले, आमच्या पूर्ण आज वाडी गेल. तर कशा प्रकारे आमच्यात पालखी येते ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला बघायला भेटेल. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो इकडं आता पूर्ण आमची तयारी चालू आहे. इकडं म्हणजे आता जेव्हा पालखी येईल तेव्हा पूर्ण इकडे तयारी त्यासाठी. आणि इकडं पूर्ण असं आमचं पूर्ण अंगण पूर्ण सारवलं आहे. यावेळेला पण अंगण सारवलं आहे, कारण इकडून आमची पालखी आहे ह्या बाजू अशी. आणि ह्यासाठी आम्हाला खूप लवकर पालखी येणार. आता वाजलेत मित्रांनो 4 साडेचार वाजलेत. इकडं आमची पालखी आहे आणि ठिकाणी बसणार. आणि आतमध्ये पूर्ण हे असं दूर कसं नारळ तयारी. इकडं पालखी जाणार, इकडं हार आहे पालखीला, आणि इकडं पूर्ण तयारी केली आहे. आम्ही दरवर्षी असं बांधतो पालखीला, ह्या वर्षी पण आणि कशा आलं. इकडं आमचा आता तुला कसं वाटतं पालखी आणा म्हणून या बारी. आणि इकडं आमची सर्व लहान लहान पोरं आहेत, सर्वांनी हार घातले नाहीत. तर लहान असताना आम्ही पण सुद्धा असं हार घालायचो. आम्ही पहिल्यांदा खूप हार घालायचो. असं म्हणजे सकाळपासून आम्ही 4-5 म्हणजे 5-6 हार आम्ही घालून ठेवायचो. आणि पूर्वी असे गोंड्याचे हार कमी असायचे, त्या टायमात चाप्याचं असायचे, पांढरी चाप्या. तुम्हाला झाड तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून चाप्या झाड कुठचे ते. तर आता बहुतेक गोंड्याचे जाई असतात, पण आता पोरं खूप कमी. आणि पूर्वी मित्रांनो आम्ही ते निशाण असाय ते पण घेऊन आम्ही खूप जही करायचं, भांडणं करायचं, कारण आम्हाला निशाण घ्यायला खूप आवडायचं. पण आता कोण निशाण एवढं जास्त नाही घेत आता ही मुलं, आताची जनरेशन. तर बघूया तर पूर्ण घरी. आणि हे आमच्या कोकणातला असं ही सुरुवात आहे. तर चला नालं झाडावं लागले. तर मित्रांनो, तुम्ही ह्या फुलाला काय बोलतात, ते तुमच्याकडे काय फुलाला बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तर आमच्याकडे पूर्ण चिल्ले पिल्ले सर्व आलेले आहेत, आमचा कल्लू वगैरे. आणि हे आपलं घर कोकणातलं. मी आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या कोकणातल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आलोय. हे आपलं कोकणातलं घर. इकडे आमचा चिंटू आहे. चिंटू कसं वाटतंय? भारी वाटतंय. आणि खात बडदवरून आलेलं आहे. ही गावाला असते. हा मुंबईचा आमचा भाचा आहे. हा पण गावाला असतो. हा कुठं असतो? मुंबईला ना. आपण मुंबईला तेरे काय, हा फक्त गावाला असतो. हाय गाईज. हो बाय. कल्लू आमचा इंग्लिश शिकला. हाय गाईज. तर नमस्कार मित्रांनो, इकडे आमचे मुंबईवर बघा इंस्टा फोनवर असतात.
असा बघा आता आमचे भाऊ पूजा करेन. घालायचे काय पाणीला खाबा पाणी बाबू इकडे पप्पा बरोबर आरती करू इकडे तीन नंबर बटन लावणं बंद तू वाला तरी करू दे वाला केलं नाही काय केलं तर आता मित्रांनो आता पालखी उचलायची सुरुवात. एक जेवण खाल्लं एक तुम्हाला एक 17+ पाहुणे लिही ना पुढे हे तर बोलो एक्स्ट्रा किती बघणार इकडे सांग मला. 21.5 तेल घाल पालखीला डायरेक्ट आपल्या एक खाली घर आहे त्या घरातून डायरेक्ट नाचवाला नाचवायला आता डायरेक्ट खाली जाईल. अरे औषध आता जेवायचंय जरा जा. हा तर मित्रांनो आता पहिला आपल्या घरी पालखी आली त्याच्यानंतर आपण घरी आपण दर्शन घेतलं. आता आहे संध्याकाळी आता वाटलं संध्याकाळी मित्रांनो 6:30 झालेत. तर आता 6:30ला आम्ही आलो आमच्या ज्या ठिकाणी आम्ही पालखी नाचवतो त्या ठिकाणी आलो. आता पालखी आपण थोडी नाचूया आणि तुम्हाला व्हिडिओ माध्यमात तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ म्हणजे पालखी कशी नाचवतात. आणि दुसरं म्हणजे पालखी लोटणे म्हणजे इकडून इकडून लोटण्याची तुम्हाला म्हणजे परंपरा आमची बघायला भेटेल. तर जास्त वेळ नाही घालवत आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चला. आता मित्रांनो पाहिजे इथे आपली पालखी आली आता इथं आपण नाचवतो इथं. आता पहिला इथे नारळ देतील आली व्हिडिओ चालूच आहे. आता एक मिनिट बरोबर आलाय की माझा ना आलाय
आम्ही पैताय घरी जाऊ नाचतोय पाचपोळ्या मागतोय आता रित्या आणि तेव्हा मानाप्रमाणे शिमग्या पौर्णिमेला स्वारी बाहेर पडल्यानंतर तुझा कार्यक्रम पहिला झाल्यानंतर सर्वश्री एकंदर देवा पहिली स्वारी प्रत्यक्ष काटलवाडीवर म्हणजे मांडवकर तेरेकर आणि प्रत्यक्ष कदम मंडळींच्या ज्या सालाबादप्रमाणे ज्या ज्या पर्वाचे मानकान असतात त्या त्याप्रमाणे बर्याला मान देऊन ही स्वारी आज पहिली आलेली आहे. आता सर्वस्वी एकंदर उद्या परत स्वारी तुझी प्रत्यक्ष परत या काटलवाडी येणार आहे. पण आज ज्या कार्यक्रमामध्ये आज ज्या ज्या मंडळीने भाग घेतला त्या मंडळींना सर्वस्वी एकंदर काय त्यांच्या हातून चलचुका झाला असेल सासर वशनीकडून म्हणा माहेर वशनीकडून म्हणा किंवा आज मंडळीकडून म्हणा त्याची तू माफी मिळवून तुला जे जे नवस पाणी बोलले त्या नवसा पाण्याला जागून तुझी राखण रखवाली ही पासून मुंबईपर्यंत सर्वस्वी निरंतर राहिली पाहिजे आणि जे परमेश्वरांची मनोकामना ती पूर्ण केली पाहिजे. एकोपा झाला पाहिजे कुठल्याच्या भांडणात होता कामा नये अशी निरंतर रखवाली ठेव आणि तुझा कार्यक्रम तू देवाने आनंदाने करून घ्या. बरोबर ना झालं ना ते कर.